नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहूयात महत्त्वाची बातमी। चाकण येथील आंबेढाण रस्त्यावर एका पिसाळलेल्या कुत्रा अचानक नागरिकांवर हल्ले करत सुटल्याने संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले। हा कुत्रा जो दिसेल त्याच्यावर झडप घालत होता। लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक इतकेच नाही तर रस्त्यावरील इतर प्राण्यांनाही त्याने चावा घ्यायला सुरुवात केली होती। काही क्षणातच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि लोकांमध्ये भीती पसरली। भाजी आणायला गेलेली महिला, रस्त्याने चालणारे वृद्ध तसेच लहान मुले या कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी ठरले आहेत। लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरावैर पळू लागले। घराबाहेर पडणारेही कठीण झाले होते। हा पिसाळलेला कुत्रा पुढे महात्मा फुले चौक, श्री शिवाजी विद्या मंदिर आणि मार्केट यार्ड परिसरात पोहोचला। त्यांनी इतर भटक्या कुत्र्यांनाही चावा घेतला, त्यामुळे संकट आणखी वाढले। पालिकेकडून वेळेत उपाययोजना न झाल्याने संतप्त नागरिकांनी अखेर स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या कुत्र्याला ठार मारले। मात्र संकट तिथेच थांबले नाही। ज्या कुत्र्यांना या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता ते कुत्रेही हल्ला करत सुटले। या हल्ल्यामध्ये चाकण परिसरातील सुमारे 40 नागरिक जखमी झाले, तर इतर पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 5 जणांना चावा बसला। जखमी नागरिक उपचारासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले, मात्र तेथे रेबीजची लस उपलब्ध नसल्याचं समोर आलं। रक्ताने माखलेले कपडे, वेदनेने विवळणारे लहान मुलं आणि घाबरलेले वृद्ध यांना घेऊन नातेवाईकांना पुण्यातील ससून रुग्णालयात किंवा पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात धाव घ्यावी लागली। सायंकाळी उशिरा चाकण ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध झाली, मात्र तोपर्यंत नागरिकांचा संताप अनावर झाला होता। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांना भीतीच्या वातावरणात जगावं लागत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।